नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा पेपर क्रमांक 1 पाहणार आहोत। यामध्ये सूचना दिलेल्या आहेत। व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित सूचनांचं वाचन करायचं आहे। आता विभाग 1 चे आपण प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना आहे। खाली दिलेल्या कवितेचं वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। कविता स्टॉप करून व्यवस्थित वाचन करा। पहिला प्रश्न, कवित्रीला कोणाची सोबत मिळायला हवी? पर्याय दिलेले आहेत। अ, वाहणारी पायवाट, नदी, वेली। पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे अ आणि क बरोबर। अ आणि क, वाहणारी पायवाट आणि वेली। प्रश्न क्रमांक 2, कवितेच्या आशयानुसार कोणते विधान चुकीचे आहे? उत्तर पर्याय क्रमांक 1, तिन्ही काळांचा वेगळेपणा प्रकर्षाने जाणवतो। प्रश्न क्रमांक 3, कवित्रीने कोणती गोष्ट गोळा केली आहे? उत्तर पर्याय क्रमांक 2, फुले। प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना आहे। पुढील संवाद वाचून त्याखालील दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तराचा क्रमांक निवडायचा आहे। संवादाचं वाचन करा। व्हिडिओ फास्ट होत असेल तर स्टॉप करून संवादाचं वाचन करा। आता पुढील प्रश्न आपण पाहू। प्रश्न क्रमांक 4, वरील संवाद कोणत्या ऋतूत झाला असावा? पर्याय दिलेले आहेत। त्यावरून उत्तर पर्याय क्रमांक 3, पावसाळा। प्रश्न क्रमांक 5, वरील संवाद झाला त्या ठिकाणी किती व्यक्ती असाव्यात? उत्तर पर्याय क्रमांक 4, निश्चित सांगता येत नाही। 6, संवादात आलेल्या गुण येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? उत्तर पर्याय क्रमांक 2, उपाय होणे। प्रश्न क्रमांक 7, दोन सुंदर वस्तूंमधील साम्य ओळखणे कठीण काम होते या वाक्यात कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आलेला नाही? उत्तर पर्याय क्रमांक 4, पारख। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणते? 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत। अशुद्ध शब्द पर्याय क्रमांक 1 आणि 3 आहेत। स्मृतिदिन, दैन्यरहित। प्रश्न क्रमांक 9, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सर्व समाजात समता नांदावी असे म्हणणारा। प्रश्न क्रमांक 10, पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचाराची निवड करा। प्रत्येकाचे आईवडील आपल्या मुलांच्या भविष्याचे टिंबटिंब आडाखे बांधणे। प्रश्न क्रमांक 11, पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने विसंगत म्हण कोणती? उत्तर पर्याय क्रमांक 2, लेकी बोले सुने लागे ही विसंगत म्हण आहे। प्रश्न क्रमांक 12, पुढीलपैकी गुजराती भाषेतील शब्द कोणता? पर्याय क्रमांक 4, दलाल। प्रश्न क्रमांक 13, ज्ञानामृत, अंतःकरण, उद्दिष्ट, हृदयंगम, सहस्त्रक्ष, श्रवणेंद्रिय, शृंगार, नैऋत्य, रस्व या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत? उत्तर पर्याय क्रमांक 1, 11 आणि पर्याय क्रमांक 3, 12। प्रश्न क्रमांक 14, पुढीलपैकी पररूप संधी असलेल्या शब्दाचा पर्याय ओळखा। उत्तर पर्याय क्रमांक 3, 1, 1। प्रश्न क्रमांक 15, माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा मी दणाणून टाकली या वाक्यात एकूण किती विशेषण आहेत? उत्तर पर्याय क्रमांक 1, 4। प्रश्न क्रमांक 16, पुढीलपैकी लिंग प्रकारानुसार विसंगत असणारा शब्द पर्यायातून निवडा। उत्तर पर्याय क्रमांक 4, स्थळे। प्रश्न क्रमांक 17, पुढीलपैकी निश्चितपणे अनेकवचनी शब्द असणारा पर्याय निवडा। उत्तर पर्याय क्रमांक 3, चादरी। प्रश्न क्रमांक 18, मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा। पर्याय दिलेले आहेत। तृतीया, प्रथमा, सप्तमी, चतुर्थी। उत्तर पर्याय क्रमांक 2, प्रथमा। प्रश्न क्रमांक 19, पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोग असणारे वाक्य ओळखा। 2 अचूक पर्याय। उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि 3, आकाशात ढग जमले, कामगार कामावरून घरी परतले। प्रश्न क्रमांक 20, पुढीलपैकी उद्देशबोधक उभयन्वयी अव्ययाने जोडलेले मिश्र वाक्य कोणते? उत्तर पर्याय क्रमांक 1, उत्तम वक्ता व्हावे म्हणून आरशासमोर उभे राहून भाषणाचा सराव केला। प्रश्न क्रमांक 20चं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे। प्रश्न क्रमांक 21, मी, भीमा, रमेश, बाळू, प्रकाश, तानाजी अशी 10-12 पोरे एकत्र यायचो या वाक्यात एकूण किती प्रकारची विरामचिन्हे आली आहेत? उत्तर पर्याय क्रमांक 3, 4 विरामचिन्ह आलेले आहेत।
प्रश्न क्रमांक 22 पुढीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण असलेले शब्द कोणते? लंबोदर आणि गतवैभव पर्याय क्रमांक 2 आणि 4 उत्तरे आहेत. प्रश्न क्रमांक 23 वसंत तिलका या वृत्ताचे गण कोणते? उत्तर पर्याय क्रमांक 1 त भ ज ज ग ग या वृत्ताचे गण आहेत. आता पुढील प्रश्न क्रमांक 24 पाहूया आपण. मुद्दे आणि गुद्दे हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर पर्याय क्रमांक 4 प्र के अत्रे. प्रश्न क्रमांक 25 गोविंदाग्रज या टोपण नावाने कोणास ओळखले जाते? उत्तर पर्याय क्रमांक 2 राम गणेश गडकरी, राग गडकरी. अशा प्रकारे आपण मराठी विषयाचे 25 प्रश्न उत्तरासहित पाहिले आहेत. प्रश्न क्रमांक 26 ते 50 या प्रश्नांची व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. ते व्यवस्थित पहा आणि त्यापुढे 51 ते 75 ही प्रश्न आपण अपलोड लवकरच करणार आहे. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.